महादेव हे दयाळी रे आदिदेव महादेव हे दयाळी रे आदिदेव महादेव हे दयाळी रे आदिदेव महादेव हे दयाळी रे नीलकंठ पार्वतीश हे कृपाळी 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 रे आदिदेव महादेव हे दयाळी 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 रे नमस्ते स्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर स्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर नमस्ते स्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर नमस्ते स्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर नंदिकेश भालचंद्र हे पशुपते नंदिकेश भालचंद्र हे पशुपते नंदिकेश भालचंद्र हे पशुपते नंदिकेश भालचंद्र हे पशुपते आदिदेव महादेव हे दयाळी रे आदिदेव महादेव हे दयाळी रे नीलकंठ पार्वतीश हे कृपाळी रे नीलकंठ पार्वतीश हे कृपाळी रे आदिदेव महादेव हे दयाळी रे आदिदेव महादेव हे दयाळी रे कृपा करो दुख हरो हर्ष भरो हे शंकर कृपा करो दुःख हरो हर्ष भरो हे शंकर कृपा करो दुख हरो हर्ष भरो हे शंकर कृपा करो दुःख हरो हर्ष भरो हे शंकर हृदय कंठ सदा बसो हे शिव करुणानिधे हृदय कंद सदा बसो हे शिव करुणानिधि हृदय कंठ सदा बसो हे शिव करुणानिधे हृदय कंद सदा बसो हे शिव करुणानिधि आदिदेव महादेव हे दयाळी रे 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 नीलकंठ पार्वतीश हे कृपाळी 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 रे आदिदेव महादेव हे दयाळी रे आदिदेव महादेव हे दयाळी रे हे दयाळी रे हे दयाळी रे हर हर नमः पार्वती पते
उद्यापासून शिवरात्र सुरू होणार आहे ना, तर शंकराला वंदन करून आपण आपला आजचा वर्ग सुरू करूया. प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला आता हा दासनवमी सुद्धा आहे बघा. आता दासनवमी झाली का? माझ्या काही पंचांगाप्रमाणे दासनवमी झाली म्हणतात, काही म्हणतात आता 2 मार्चला आहे. पण असं आहे, एका साधकांनी मला हा अतिशय सुंदर संदेश पाठवला. तर एक वेण्णाबाईं त्यांच्या समर्थांच्या शिष्या, की ज्यांनी नंतर समर्थ सज्जनगडावरती त्यांचा कारभार चालवला पुढे, त्यांना उद्देशून समर्थांनी, त्यांना वाईट वाटलं की समर्थांनी सांगितलं होतं की आता आम्ही देह ठेवणार. तर त्यांना वाईट वाटलं असं म्हणून ते असं म्हणले, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. कुठे आहे? आत्मा राम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता, न करावा हो खेद भक्तजनी. असं आहे. हे जर आपण ग्रंथ नीट वाचले नाही आणि समजा समर्थ रामदास स्वामी आहेत पण, आणि मी त्यांच्या ग्रंथाप्रमाणे मी वर्तनच नाही केलं, तर ते म्हणतील मग काय, तुला काय उपयोग झाला मी असून. आणि मी जर त्यातल्या ग्रंथांप्रमाणे मी जर स्वतः वागलो, तर रामदास स्वामी माझ्या जीवनात उतरल्यासारखंच आहे की नाही? मला त्यांच्याशी नित्य सहवास असल्यासारखंच आहे की नाही? नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायोज्यतेची वाट गवसेल की. बघा, कुशल शिक्षक असतो ना, तो त्यांच्या शेवटच्या काळात सुद्धा कुठलाही कॉम्प्रोमाइज करत नाही त्यांच्या शिकवणुकीशी. ते म्हणतात, मी तुम्हाला वाट दाखवतोय पण चालायचं काम तुम्हालाच करायचं आहे. मी तुम्हाला मुक्ती देईन असं नाही म्हटले. मी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला सायोज्यतेची, कुठनं तुम्हाला मुक्ती लाभेल ती वाट तुम्हाला मी दाखवतो. मग वाट दाखवली, मग तर चालायला तर आपल्याला लागतं की नाही? प्रयत्न तर आपल्यालाच करायला लागतात ना. हा, तर तर त्यांनी शेवटच्या उपदेशामध्ये सुद्धा मुळीच कॉम्प्रोमाइज न करता हा उपदेश आपल्यापर्यंत त्यांनी कसा पोहोचवला बघा, की तेने सायोज्यतेची वाट गवसेल की. ठीक आहे, आपण त्यांना पुन्हा पुन्हा वंदन करू. आणि आता आपला हा 14वा दशक, त्याचा आपण फोड ही गेल्या वेळी आपण बघितली होती. साधनेचा क्रमविकास. त्या साधनेचा क्रमविकासामध्ये आपण आधीचा दासबोधामधल्या येऊन गेलेल्या दशकांमधलाही संदर्भ बघितला. कारण स्वामीजींचा शेवट सगळ्यात भर कशावर आहे? आत्मनिवेदनावर आहे, शरणागतीवर आहे, अनन्यतेवर आहे. तर त्या उद्देशाने आपण त्या उभ्या पाठीमागे रेफरन्सनी बघितला. आपला तर पूर्ण नाही झालं, पण आता ह्या ज्ञानाचे कार्य आणि परिणाम, किंबहुना की कार्य बघायचं म्हणजे काय, तर असं आहे की आपल्याला समर्थ वारंवार सांगतात, प्रचिती बघा, प्रचिती बघा. तर प्रचिती बघितली, आपल्याला आली प्रचिती, की आपण निर्भय होऊच की नाही.
निर्भय होऊच ते त्या ओव्यांमध्ये सांगतायत. आणि मग आता ह्याच्या पुढच्या समासाची प्रस्तावना, तर 2 ओव्या, कारण वी ऑलवेज गेट डिल्युडेड नो मॅटर व्हॉट. तर ते नॉट टू गेट कन्फ्यूज यासाठी मायेबद्दल ते पुढच्या समासात सांगणार आहेत. त्याची प्रस्तावना ह्या समासाच्या शेवटी सांगितली. बरं, मग गेल्या वेळी आपण काय बघितलं की ज्ञानदृष्टीने ते ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोनी अनन्य राहावे. पाहोनी म्हणजे आता आपण इंग्रजी मध्ये म्हणतो ना, म्हणजे दृष्टीनं नाही, आपण म्हणतो ना यू सी. म्हणजे यू यू सी म्हणजे तुम्हाला माझा दृष्टिकोन समजला का? तुम्हाला कळलं का मी कुठल्या उद्देशाने म्हणतोय? तो आपण दोघे एकाच पद्धतीने विचार करत आहोत का? त्या पद्धतीनं पाहोनी. मग पाहोनी काय? अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. तर हे अनन्य राहावे, आत्मनिवेदन, शरणागती, याच्याबद्दल आपण या आत्मनिवेदनाच्या 3 पायऱ्या, जड, चंचळ आणि निश्चळ, ह्या आपण गेल्या वेळेस आधीच्या दशकांमध्ये जो जो रेफरन्स आला तो बघितला. आणि ह्या पायऱ्या अ, एकमेकाला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह नाही आहेत बरं का. म्हणजे जड, मग ते जड सोडून द्यायची, मग चंचळ करायचं, असं नाही आहे. ते त्या एकमेकाशी निगडीत आहेत. त्या विवेक आणि वैराग्य दशकातल्या आपण त्या पायऱ्या बघत होतो. आणि हे कशाच्या आधारे बघत होतो की स्थूल सूक्ष्म किंवा पंचमहाभूतांची चर्चा ही शरणागती व्हावी, दृढ व्हावी, विचार दृढ व्हावे, या दृष्टीनं समर्थांना मान्य आहे. आणि ते स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. तर आपल्यापैकी आपण गेल्या 2-3 वेळा आपण काय म्हणतात, सरप्राईज टेस्टनी आपण हे सगळ्यांना मान्य आहे की ही जी मुक्ती आहे ती ह्या स्थूल देहासाठी नाही आहे. ती आपल्या सूक्ष्म देहासाठी, कारण देहासाठी आहे. कारण आपण हा प्रवास हा सगळा आतला आहे, मनाच्या समजुतीचा आहे. मनात खरं काय आहे ते शोधायचं आहे. तर ह्या उद्देशाने आपण स्थूल सूक्ष्म कारण या लेवलच्या आत्मनिवेदनाच्या, समर्पणाच्या पायऱ्या बघितल्या. याच्या आधी बघितल्याप्रमाणे स्थूल देहाने समर्पण एक वेळ शक्य आहे. सर्कशीतले वन्य पशु सुद्धा स्थूल देहाने समर्पण त्यांचं असतंच की नाही. तो बिचारा वाघ पिंजऱ्यात अडकलेला कुठे इथनं उडी मारा म्हटलं की तो मारतोच की नाही उडी. पण ते तसा तशा तऱ्हेनं आपल्याला शरण नाही जायचं आहे. आपल्याला बुद्धीतनं परिवर्तन करून आपल्याला समजून उमजून परिवर्तन करायचं आहे. मग या दृष्टीनं आपण हे जड आत्मनिवेदन कसं बघितलं? पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. हे जड आत्मनिवेदन अगदी स्थूलपणे, म्हणजे कुठे आपण त्या संतांचं वाक्य बघितलं ना की ज्यांना समजत नाही त्यांनी श्रद्धेने, आणि ज्यांना समजत आहे असं वाटतंय त्यांनी समजून करा. पण कराल तर ते परमार्थच करा, विवेकच करा. अ, या दृष्टीने आपण हे जड आत्मनिवेदन बघितलं. मग त्याच्या पुढचं कुठली पायरी? तर चंचळ. मग ते चंचळ म्हणजे काय की ह्या दृष्टीनं की एखाद्या, समजा आपल्यालाच हा क्रम बघतोय ना आपण, की हा विकास बघतोय साधनेचा, की हे जड शरीर आहे हे पंचमहाभूतांचं आहे हे ठरलं. गेल्या वेळी आपण अखंडानंद स्वामींचा आणि त्यांचे गुरुचा आपण संवाद गेल्या वेळी बघितला होता बघा. की ते स्वामी कसं म्हणले, तू हा विचार कर की पंचमहाभूत आधी ईश्वराला शरण आहेत का नाहीत. नाहीतर म्हणे मला एक एक दाखव, हमको दिखाते जाना, हम उस तत्व को शरण कराते जाएंगे. असं इतक्या असे गरजले सिंहासारखे की काय शरण नाही, मी तो दाखवतो. तर या अर्थाने स्थूल देहाने मी शरण झालो. पण म्हणलं असं की या सृष्टीमध्ये पंचमहाभूतांमध्ये चैतन्य कुठे आहे? आपल्याला बघा, आता हे अद्वैतानंद येणार आहेत ना 22 मार्चला. त्यांना आधीच्या एका सत्संगामध्ये कोणीतरी विचारलं होतं, या पंचमहाभूतांमध्ये जे आकाश आहे ते म्हणजेच ब्रह्म का? तर त्यांनी अगदी सुंदर उत्तर दिलं होतं. पण म्हणे आकाश चैतन्य कुठे आहे आकाशामध्ये? आकाश फक्त पोकळी आहे, तुम्हाला फक्त सत आहे, त्यात चैतन्य नाही. तर मग समजा साधक असा विचार केला की ठीक आहे, हे शरीर जे माझं आहे ते पंचमहाभूतांचं जड आहे. पण ह्यात चैतन्य कुठून आलं? त्याच्यामधलं हे चैतन्य म्हणजे भगवंत आहे.
मग त्या दृष्टीने त्याने विचार केला की चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र तो त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव तो आपण कोठेच नाही. या तऱ्हेनं चंचल आत्मनिवेदन याचा आपण विकास बघितला की यांनी आता याच्या पुढची पायरी निश्चळ आत्मनिवेदनाची. आता हे चंचल आत्मनिवेदन सुद्धा कसं आहे बघा, की आता मी काही उदाहरण द्या, कारण आपण जड आत्मनिवेदनाचं एक उदाहरण बघितलं होतं नाही का. त्या गृहिणी त्या संतांना शरण गेल्या, मग त्या संतांनी आठवण करून दिली तिला की तू संबंध मला अर्पण केलेस ना, मग काळजी का करतेस. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला, पण म्हणले संशय वाटतो पोटी बुद्धी दे रघुनायका. आपण प्रार्थना कशी करायची ते सुद्धा समर्थांनी सांगितलंय की रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला, संशय वाटतो पोटी. पण काय करू, संशय वाटतो, मग काय करायचं. बुद्धी दे रघुनायका, की अशी बुद्धी दे की मला तुझ्यावर विश्वास बसेल. हे सगळं चंचल करता देव आहे. ते असं इतकं एक सुंदर उदाहरण मी ते गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्ण वाचत होतो. त्याच्यामध्ये रामकृष्णांनी त्यांच्या शिष्यांना कसं कसं त्याच्या आठवणी दिल्या असं त्यांनी स्वतःच्या आठवणी सांगितल्या आहेत. आता बघा, हा किती 1860-70 सालची आठवण आहे, म्हणजे किती एवढी जुनी. त्या काळी हा जातीभेद समाजामध्ये किती प्रखर होता. त्या काळामध्ये रामकृष्ण परमहंस एका कोष्ट्याच्याकडे जायचे. तो विणकर समाजातला होता, त्याच्याकडे जायचे. ते फार काय म्हणायचं, क्रांतिकारक होते. त्यांच्या वयाच्या मानाने तर होतेच होते, अवतारीच पुरुष होता तो. त्यांनी त्यांची मुंज केली ना त्यांच्या आई वडिलांनी. त्यांनी काय आग्रह धरला, त्यांच्याकडे कामाला जी बाई यायची तिनं सांगितलं की ज्या मुंजीनंतर भिक्षा घालतात ना, त्यांनी सांगितलं मला हिनं भिक्षा मी हिची घेईन पहिली. बापरे. तर ते आता दक्षिणेश्वरला आले, मोठे साधू रूपाने प्रसिद्ध झाले. मग ते जेव्हा दक्षिणेश्वरला यायचे, आपल्या कमारकपूरला यायचे, तेव्हा ह्या कोष्ट्याकडे राहायचे. तर त्याची काय अवस्था होती, तर हे चंचल आत्मनिवेदन त्याचा तोची आपण असं ठाव नाही. म्हणजे कसा तो कोष्टी होता, अंगाने धष्टपुष्ट होता, कोष्टी होता. मग त्यावेळीची काय पद्धत, सूत विकत आणायचं, त्याचा हातमागावरती कापड विणायचं, त्याला खळ वगैरे रंग लावून, आणि मग ते बाजाराला जाऊन विकायचं. तर असा तो दिवसभर कष्ट करून एक ते धोतर म्हणा, सतरंजी जे काय असेल ते विणायचा, रंगवायचा आणि बाजारात जायचा. असे बरेच जायचे. तर ह्याची विशेषता काय होती की याला जर गिरायकांनी विचारलं की काय रे, केवढ्याला दिलं हे कापड, काय जो ते विकत असेल ते धोतर म्हणा, तो काय सांगायचा, सुताची किंमत, सुताची खर्च आला मला सूत विकत घ्यायला, रामाची इच्छा 1 रुपया. रंग त्याचा लावायला मला त्याची त्याचे 8 आणे काय असेल ते, आणि माझी कमाई मेहनत 8 आणे, 2 रुपयाला हे वस्त्र आहे. मग ते सगळ्यांपेक्षा स्वस्त असायचं आणि लोकांना ते बोलणं आवडायचं की रामाची इच्छा 1 रुपयाला मला रॉ मटेरियल मिळालं, रामाची इच्छा रंगाचं किंमत इतकी आहे, मजुरी माझी दिवसाची इतकी. तर त्याचा माल लगेच खपायचा. मग माल खपला की दिवसभर, कारण ते जथ्याबरोबर ते बाजारच्या ठिकाणी जायचं, मग तो दिवसभर काय करायचं, मग परत यायला ते गाव ते जथ्याबरोबर परत यायचं, दिवसभर नामस्मरण करत बसायचं बाजारामध्ये आणि परत यायचं. तर ते इतका लोकांना म्हणजे मान्य होता त्याच्याविषयी साधू म्हणून. तर एकदा काय झालं, रामकृष्ण सांगतात की हा असा परत आल्यावरती जेवण खाण झाल्यावरती खाटेवरती गुडगुडी पीत बसला होता, हुक्का पीत, आणि एकीकडे नामस्मरण चालू होतं. एवढ्यात काय झालं, काही चोर आले. त्यांनी बघितलं हा चांगला धष्टपुष्ट दिसतोय, त्याला म्हणले चल आमच्याबरोबर. आणि डाका घालून त्यांना कोणतरी पोर्टर हमाल पाहिजे होता ते लुटलेलं विकायला, विकून घेऊन जायला. त्याने ते विकलं आणि ती
पोत्यात बांधून ह्याच्या डोक्यावर दिलं. एवढ्यात काय झालं, पोलीस आले. तर पोलीस पाटील त्यांनी धरलं. तर धरल्यावरती ते चोर पळून गेले आणि ह्याच्या डोक्यावरती ते वजन ठेवलेलं, ह्याला पळता नाही आलं किंवा नाही पळाला म्हणा, तो पकडला गेला. पकडला तर त्याला पोलीस चौकीत डांबून ठेवला आणि तो दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेट समोर हजर करायचा सकाळी. तर सकाळी उठल्यावर लोक म्हणतात, तो अरे हा कोष्टी, याला आपण साधू समजत होतो, तो कोष्टी. तर काही जण काय म्हणले मॅजिस्ट्रेटला, ह्याला कुठला वकील आला हो, ह्याला काही वकील नाही काही नाही. तर मॅजिस्ट्रेटला म्हणले, अहो त्याला विचारा तरी काय झालंय, तो इथे कसा काय आला. मॅजिस्ट्रेटने त्याला विचारल्यावर तो काय म्हणला, ईश्वर कृपेने दिवस चांगला गेला, रामाची इच्छा. संध्याकाळी भजन करत होतो, रामाची इच्छा. 4 चोर आले, मला पकडून घेऊन गेले, रामाची इच्छा. त्यांनी चोरी केली, चोरीचा माल डोक्यावर माझ्या लादला, रामाची इच्छा. पोलीस आले, चोर पळून गेले, मी सापडलो, रामाची इच्छा. रात्रभर लॉकअप मध्ये ठेवलं, रामाची इच्छा. सकाळी आता म्हणे तुमच्या समोर हजर केलंय, रामाची इच्छा. तुम्ही काय कराल, रामाची इच्छा. तर मॅजिस्ट्रेट म्हणले, हा कोणतरी वेडा दिसतोय. हे माल म्हणे पोलिसांना सगळा मिळालाय ना. हो म्हणले, त्यांनी ज्यांच्याकडे चोरी झाली ते म्हणतात सगळा माल मिळाला, म्हणजे सोडून द्यायला, म्हणून सोडलं. तर रामकृष्ण ही गोष्ट त्यांच्या साधकांना सांगत असत बघा, की असा तो महान गोष्टी त्यांनी त्याच्या जीवनामध्ये भगवंताला आणलं, भगवंताला त्याला रक्षण करणं त्याचं भाग पडलं. त्याचा तोची आपणास ठाव नाही, रामाची इच्छा. तो बाहेर सुटून आल्यावर रामकृष्णाने त्याला विचारलं, म्हणे सुटून आलो, रामाची इच्छा. तर हे हे आत्मनिवेदन आहे. आता ह्याच्या पुढची जी पायरी आहे ते निश्चल आत्मनिवेदन. मग ती काय आहे, ती फार उच्च अवस्था आहे बघा. त्याच्यावर आपण बघूया, फार सुंदर ओव्या आहे. चंचळ चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. बघा, स्वप्नाचा दृष्टांतावर आपण याच्या आधीच्या 2 समासामध्ये विचार केला होता, की जसं स्वप्नामधलं चैतन्य सुद्धा मीच तयार केलेलं आहे. माझ्यातल्या चैतन्यानी दगड वस्तू आहेत, माणसं सगळी माझ्या चैतन्यातनंच निर्माण झाली, माझ्यातच विलीन झाली. अगदी त्याच अर्थाने निश्चळ देव तो निराकार आहे. यानी मी सुद्धा भगवंताच्या स्वप्नातलाच एक भाग आहे, चैतन्य रूपी. देव निर्विकार आहे, जसा मी स्वप्नात निर्विकार असतो, असा तुम्ही अनालिसिस करायचा. एक सुंदर ग्रंथ आहे, त्यांचं नाव, आता त्याचं नाव काय बरं, एकदम आठवत नाही मला, की त्यांचं अद्वैत मकरंद. अद्वैत मकरंद इतका सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 22-23 प्रकारे लॉजिकली असं प्रूव्ह केलंय की स्वप्न जसं खोटं आहे किंवा तात्पुरतं आहे, चंचल आहे, तसं रोजचं जीवन सुद्धा तसंच आहे. तर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर मध्ये बघा, वाचा. तर हे आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीव आहे की स्वप्नासारखंच जगत आहे. ती राजा जनकाची गोष्ट आहे, तुम्हाला अनेक जणांना माहिती असेल. तर विचार कसा केला, ठावच नाही चंचळाचा. ते नाही म्हणजे ते नाशवंत आहे, विकारी आहे, या अर्थानं चंचल सुद्धा जे मला दिसतं ते खरं नाहीच आहे. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. हा विवेक आहे, हे रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, की निर्गुण निराकार भगवंतामध्ये ती माझं स्वरूप आहे जाणण्याचा. मग कुठलाही प्रकार आपल्याला जे आपली जी काय म्हणायचं फ्लाइंग अल्टिट्यूड आपल्याला जी सोयीची आहे, तसं तुमच्या मनाच्या सोयीप्रमाणे कुठल्याही तिन्ही प्रकारे जरी बघितलं, तीही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण. आपण नसता मी पण नाहीच कोठे.
मी आपणच नाही तर त्यात मीपणा कुठून येणार? मग तुम्ही म्हणाले, काय तुम्ही सांगता? तीही प्रकारे आपण, नाही नाही दुजेपण, आपण नसता मीपण नाहीच कोठे. तर आपणच नाही तर मी कसा राहील? पण माझं शरीर आहे ते असू द्या. ते तुम्ही कुठल्याही याच्या लेवलप्रमाणे, पहिल्या लेवलप्रमाणे ते शरीर भगवंताच्या सेवेत करा. दुसऱ्या लेवलप्रमाणे भगवंत माझ्याकडनं करवून घेतोय असं म्हणा. तिसऱ्या लेवलप्रमाणे मी फक्त त्याचा साक्षी आहे असं म्हणा. कसंही म्हणा. तर बघा, हे तिन्ही लेवलवरती स्वकष्टाने म्हणजे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून वर ये. तर काही असे एक संत आहेत बघा. काही संत कसे असतात, रामदास स्वामींसारखे, रामकृष्णांसारखे बॉर्न जिनियस असतात. त्यांना एक ममता वगैरे खटपट काही नाही. ते सिद्ध, लगेच सिद्ध होतात. पण काही संत, तुकाराम महाराजांसारखे, की जे कष्टातनं वर आले, त्यांच्या आठवणी लिहून ठेवल्या. तसं हे तिन्ही लेव्हलवरती प्रवास केलेले एक संत आहेत, श्री गाडगे महाराज. त्यांच्या इतकं प्रखर साधन, आता हा बघा फोटो त्यांचा, हे त्यांची सेवा काय माहिती आहे का? ते अत्यंत गरिबीमध्ये जन्माला आले आणि आता आजच्या ज्या पुढच्या ओव्या ज्या आपण बघणार आहोत ना, समर्थ रामदास स्वामी सांगतात, प्रचिती प्रचिती पहा, प्रचिती पहा, भिडे खातर किंवा अंधविश्वास म्हणून काहीतरी हो मानू नका. तर हे गाडगे बुवांना अत्यंत गरिबीत कसे गेले? ते त्यांचे वडील दारूच्या व्यसनाने गेले. दारूचं व्यसन कसं लागलं? तर त्या समाजामध्ये, मराठवाड्यामध्ये मूल जन्माला आलं, या धोबी समाजामध्ये मूल जन्माला की त्यांना सगळ्यांना दारूची पार्टी द्यायची, अशी एक प्रथा. हम्म. तर मग त्यांनी व्यसन लागायचं, लोकांना परवडायचं नाही. मग सावकाराचं कर्ज व्हायचं, लिहिता वाचता यायचं नाही, त्यामुळे ते कागदपत्रामध्ये किती कर्ज आहे तेही माहिती नसायचं. मग ते वडील गेले, मग ते मामाकडे राहायला आले. मामा पण कर्जबाजारी झाला. मग सगळी मामाची शेती हे करत असत गाडगे बुवा. डेबूजी त्यांचं लहानपणचं नाव डेबूजी होतं. तर अत्यंत कष्टात त्यांनी केलं. पण ह्या सगळ्या कष्टातनं जाताना बघा, त्यांनी कर्मयोग म्हणून, की मी यांच्याकडे राहतो, मामाकडे, मामाचं कर्ज चुकवणं माझं कर्तव्य आहे म्हणून. आणि ज्या दिवशी मामाचं कर्ज त्यांचं पूर्ण झालं, त्या दिवशी त्यांनी घर सोडलं. आणि इतकं प्रखर त्यांनी तपस केलं. आता हे यांचा तपस होतं. हे झाडा सगळं सगळे स्वच्छता करायचे सगळीकडे. हम्म. आणि फार त्यांचं वैराग्याबद्दल मी पुन्हा काहीतरी सांगेन. पण या तिन्ही लेवलवर कसे होते त्याचे एक एक आता मी म्हणतोय मजेची आठवण, पण खरं मजेची नाही आहे, सिरियसली घ्यायला पाहिजे आपण. एक मराठवाड्यामध्ये अकोला नावाचं गाव आहे बघा. तर त्या अकोल्याला सगळं रेल्वेचं, त्या आता हे बघा, ही त्यांची 1930-35 सालची आठवण आहे. तर रेल्वेचं जंक्शन असायचं. मग तिथे त्या मालवाहू डबे असतात ना, ते लगेजचे. तर त्या असे काय शेंद्री रंगाचे असतात बघा डबे ते. तर त्या शेडमध्ये ते रंगवायचं काम चालू होतं. एक मोरे नावाचे पेंटर होते. त्यांनी लिहून ठेवले बरं आठवणी त्यांच्या, त्यातलं आज वाचत होतो मी. तर त्या तिन्ही लेव्हल त्यांना ह्या मला जाणवल्या, शरणागतीच्या तिन्ही लेव्हल. तर त्या बाहेर ते पेंटिंग करत होते, त्या डब्याला पेंटिंग करत होते. तर त्यांना पेंटिंग करता करता जाणवलं की अरे आतमध्ये कोणतरी बसलंय, आहे कोणतरी आतमध्ये. तर म्हणले, अरे कोण आहे? तर गाडगे महाराज फक्त एवढं म्हणले, आम्ही आहो, आम्ही आहो. म्हणे आम्ही कोण? नाही म्हणे, नुसतेच आम्ही आहो. म्हणले, अरे वेड्याचं गाव वगैरे काही सांगशील का नाही? तर त्यांनी काय विचारलं, गाव म्हणजे काय? आता ते परमानंदात मेडिटेशन मध्ये असतील, नुसतं मी आहे असं म्हणले असतील, नुसतेच आम्ही आहो. ह्याला काय वाटलं कोणतरी वेडा मनुष्य आहे. ते म्हणे नुसतेच आम्ही आहो, काय तुला रंगवू का? म्हणून त्यांनी त्या ब्रशनी त्याचा चेहऱ्यावर सगळं त्या रंगीत ऑइल पेंट केशरी रंग फासला, विटकरी रंगाचा फासलं. काय नाही, त्यांनी विचारलं जाऊ का? जा म्हणला. त्याला म्हटलं कोण वेडा आहे. गेले गेले प्लॅटफॉर्मवर आले शेडमधनं.
आता लोकांना कळलं की अरे हे गाडगे महाराज आहे आणि ह्यांना रंग कोणी लावला. तर संध्याकाळी कीर्तनाला तसेच उभे राहिले, कीर्तनाला तसे रंगवलं. तर तर गाव छोटं त्यावेळेस त्या लोकांना म्हणजे माहिती व्हायला पसरायला वेळ लागला नाही की अरे गाडगेबाबांना कोणतरी रंगवलं. मग त्या मोरे पेंटरनी सांगितलं असेल की आज असं एका वेड्याला मी रंगवलं काहीतरी. त्या मोऱ्यांना जेव्हा समजलं की अरे मी ज्याला वेडं म्हणून रंगवलं ते गाडगे महाराज आहे, आणि त्यांचं संध्याकाळी हजारोनी लोक कीर्तन करायला जमायचे, त्याला घाबरून त्याला ताप आला आणि तो झोपला. इतका तो घाबरला, झोपला. तर ते पुन्हा गाडगे महाराजांच्या कानावर गेलं दुसऱ्या दिवशी की असं ज्यांनी रंग फासला त्याला ताप आला आणि तो झोपलाय. तर गाडगे महाराज दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजता त्या रेल्वे लाईनीत जिथे राहत होते ते क्वार्टर्समध्ये तिकडे गेले ह्याच्या घरी. ते दारून उघडून बघतात तो गाडगे महाराज. तर गाडगे महाराज एकदम शिरले, म्हणे काय झोपायला जागा आहे का तुमच्याकडे, मला येऊ का झोपायला तुमच्याकडे. म्हणून जिथे चपला काढायची जी जागा असते तिथे त्यांनी स्वतःचेच ते पोतं घातलं आणि झोपले. दुसऱ्या दिवशी उठल्यावर घरातल्या सगळ्यांची चौकशी केली, कोण कोण आहे तुझ्या घरी. तर त्याला 2 मुली. सगळी चौकशी केली. त्या मोऱ्यांना म्हणले आजपासून तुम्ही आमचे मनुष्य झाले, त्या मोऱ्यांना म्हणले. आणि त्यांना 2 मुली, त्या मुलींकडे बघितलं. त्यातले म्हणले, मोठी मुलगी होती तिचं नाव सत्यभामा. ते सांगितलं म्हणे हिचं लग्न भलत्याशी करू नये, हिला चांगला शिकलेला जावई मिळणार आहे, असं एवढंच म्हणले आणि गेले. त्या मोऱ्यांचं सुद्धा बघा वैशिष्ट्य, त्यांनी गाडगे महाराजांच्या भरोशावरती त्यांच्या छोट्या मुलीचं लग्न आधी केलं, म्हणजे जुळल्यावर ते करून टाकलं. आणि त्या मोठ्या मुलीचं लग्न पुढे काही वर्षांनी, ही ज्यांनी आठवण लिहिली आहे त्या चव्हाण नावाच्या माणसाशी त्यांचं लग्न झालं. त्या चव्हाणांनी आठवण लिहिली आहे. ते म्हणले मी डॉक्टर झालो पण मला त्यांनी जिथे पोस्ट केलं होतं ते काही मला आवडलं नाही, म्हणून मी ह्या गावी माझा ते तिकडचं गाव सोडून या गावी दवाखाना टाकायला आलो. दवाखाना टाकला आणि यांची ओळख झाली आणि हिच्याशी लग्न झालं माझं. तेव्हा मला कळलं की गाडगे महाराजांनी असं आधीच सांगितलं होतं की ह्याला शिकलेला मिळणार आहे, भलत्याशी लग्न करू नये हिचं. आणि गाडगे महाराजांनी त्यांना जावई म्हणून स्वीकारलं. तर बघा, जे आजूबाजूला कोणी नाही, निर्विकार अवस्थेत म्हणले काय आम्हीच आहोत. तक्रार नाही करून घेतली, त्याच्याविषयी राग नाही केला. साधूचं लक्षण काय सांगतात, जो आपल्यावर अपकार करतो त्याच्यावर सुद्धा उपकार करतील त्याला साधू म्हणतात. आणि सगळ्या तिन्ही लेव्हलवर ते एकाच वेळेस जगत होते. आ- हा याचा शिक्षणाशी काही संबंध नाही. त्यांनी कुठे कुठे संस्कृत वाचायला गेले होते, तत्वमसी 4 महावाक्य कुठे त्यांनी ऐकली होती. पण ते पेंटरला काय म्हणले, कोण आहे म्हटल्यावर काय म्हणले, आम्हीच आहे. म्हणजे आम्ही कोण म्हणलं, नुसते आम्हीच आहोत. नुसतेच आम्ही आहोत. बघा, तर आता हे किती प्रखर आहे. आणि हे तिन्ही लेव्हलवर, म्हणजे असं की एक म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह असं नाही. जर आजूबाजूला कोणी नसेल तुम्ही निर्विकार अवस्थेत समाधीत राहा, प्रसंग येईल त्याप्रमाणे या तिन्ही अवस्थेवर. रामकृष्ण परमहंस याला शेपटी गळणं म्हणत असत. तर त्यांनी त्यावेळचे मोठे ईश्वरचंद्र विद्यासागर, ज्यांनी भारतीय शिक्षण पद्धतीचा पाया घातला असं म्हणतात, त्यांच्याशी पहिली भेट झाल्यावर त्यांना काय म्हणले, तुमची शेपटी गळली आहे ना. तर त्यांना राग आला. ते म्हणले असं काय विचारतोय मनुष्य हा. मग त्यांना सांगितलं की नाही नाही म्हणे, बेडूक कसा असतो, बेडूक जेव्हा तो बेडूक मासा असतो तेव्हा तो पाण्यातच राहायला लागतं त्याला. मग ती तो बेडूक मासा जाऊन बेडूक झाला, मग बेडूक ती शेपटी गळते. मग बेडूक झाल्यावर तो बेडूक जमिनीवर पण राहू शकतो, पाण्यात पण राहू शकतो. असं म्हणे तुम्ही जशी गरज पडेल तशी तुम्ही तुमच्या मनाचं समाधान टिकवता आलं पाहिजे, असं सांगायचा त्यांचा हेतू होता. आता हे एवढं तिन्ही लेवलवर आता हे पुरे. मग आता आपली काय आहे पाळी, आपण काय करायचं आपल्यासारख्यांनी. पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले,
बोलणे आता. आपलं असं झालं पाहिजे, अरे हे किती मस्त आहे. कुठे कोणाला फोन करायला नको, यूट्यूबवर काही बघायला नको, शांतपणे विचार करत माझे सगळे विचार निवले पाहिजेत. आणि पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता. बोलणे म्हणजे माझ्या सगळ्या वासना. अरे कोण ह्यानी बऱ्याच दिवसात फोन नाही केला, कोणाला फोन करा, हे करा, ते करा, काही नको. सगळं अंतर्मुख होऊन निवांत झालं पाहिजे. निराशेनं नाही, मी तृप्त आहे या दृष्टीनं, की हा असं या आत्मनिवेदनाच्या या 3 पायऱ्या आहेत. त्या आता आपण या बघितल्या, तर एवढं पुरे. आता आपण पुढे चलू. मी याची नजर सांगतात की कशी आहे दृष्टीतनं. दृश्यास दिसते, दिसते दृश्य, मनास भासतो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते. दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते. की हा परब्रह्म आपण जे बघतो, आपण जे ते दृश्यातीत आहे, कारण त्यातनंच सगळं तयार झालेलं आहे. उदाहरणार्थ एखादा एखादा पेंटिंगचं, एखादा पेंटरचं आपण चित्र बघितलं, तर तो पेंटर त्या चित्रापेक्षा वेगळा असतो की नाही. त्या चित्रातल्या कुठल्याही कॅरेक्टरला पेंटर समजायची पात्रता आहे का? नाही, शक्यच नाही. हं. तर ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आपण बघितला होता बघा. चित्री सूर्यबिंब काढू येईल सांग, पण प्रकाशाचे अंग सांगता नाही. हा, तर प्रकाश कसा सांगता येईल, सूर्याचं चित्र काढता येईल. तर हेच अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी आता पुढे बघा कसं सांगितलंय. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे, ये रवी तत्वता वस्तु जे असे ते अविनाशची. जैसे पवने तोय हालविले. तोय म्हणजे पाणी. वाऱ्याने पाण्यावरती लाटा उठल्या आणि तरंगाकार झाले, तर म्हणलं तिथे कसली निर्मिती झाली. तरी कवणके जन्मले म्हणू येतेथ. हे कोण सांगतंय? 18 वर्षाचा मुलगा, ज्याला समाजाने भिक्षा सुद्धा दिली नाही, ते हा युवक सांगतोय आपल्याला की अरे काय उमज, सगळं हे दृश्य आहे, खरं परब्रह्म ते आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सबाहे अंतरी, बाहेर आतमध्ये, अंतची नाही अनंत सरी, कोणास द्यावी. सगळीकडे आत बाहेर तेच आहे. ते आमचे आचार्य आम्हाला समजण्यासाठी सांगत असत. म्हणजे तुम्ही माठ बनवलं, एक मडकं बनवलं, हं, तर म्हणे ते तुम्ही सांगा बरं, आकाश त्या मडक्याच्या आतमध्ये आहे का बाहेर आहे? म्हणले आकाश मटकीच्या आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे. मग फक्त बाहेरचं खरं आहे का आतलं खरं आहे? व्यवहारासाठी आतलं खरं आहे. कारण आतमध्ये जर आकाश नसेल तर त्या मडक्याचा व्यवहार नाही होणार. कारण मग त्याच्यामध्ये आपण काही साठवणार कसं काही त्याच्यामध्ये, त्यामध्ये पाणी दूध काय ठेवता येईल का? नाही. म्हणून व्यवहार म्हणून दोन्ही जरी आकाश असलं तरी आतलं आकाश आहे, बाहेरचंही आहे, दोन्ही आहे, अनंत आहे सगळं. त्याचा संबंध. चंचळते स्थिरावेन, निश्चळते कदापि चळेन, आभाळ येते जाते गगना चढण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पण असाच अगदी दृष्टांत दिलाय. जे विकारे वाढे मोडे, तेथे शाश्वतता कैची घडे. कल्पांत होताच विघडे सकळ काय. पण आपलं समाधान रामदास स्वामी कुठलं देणार आहे? कल्पांतामध्ये सुद्धा टिकून राहील असं समाधान देणार आहे. तर हा साधनेचा क्रमविकास आहे. त्याच्यामध्ये व्यवहार सोडायचा नाहीये, पण महत्व कशाला द्यायचं ते बघायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक संत खूप छान सांगायचे. ते म्हणायचे, अरे तुम्ही प्रवासाला निघाला आहात, तर एखाद्या स्टेशनवर म्हणे पेरू चांगले मिळतात, तर तू उतरून तू किती हुज्जत घालशील त्या फळ विक्रेत्याशी. पण गाडी चुकणार नाही हे लक्ष पाहिजे. आता गाडी चुकली तर तेवढंच आपण हा व्यवहार केला पाहिजे. आता ह्याच्या पुढच्या ओव्या ह्या ह्या
ज्ञानाचे कार्य आणि परिणाम संतांचे निर्भयत्व कळल्याचे आहेत, किंबहुना दुसऱ्या भाषेमध्ये प्रचितीने निर्भयत्व येते. हा जो सिद्धांत आहे तो संतांना आलेला असतो. म्हणून त्यांनी हे उगाच मी सांगतो म्हणून खोटं होला हो म्हणू नका, विचारा, प्रश्न विचारा. ते सांगितलंय. ते काय म्हणले? जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले, तयास हे कैसे उकलले अव्हाट चक्र. हं तर तुम्हाला जर समजलं नसेल तर समजलंय असं म्हणू नका. स्पष्ट म्हणा, भ्रमामध्ये आहात तुम्ही. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना. म्हणलं हा कळलं ना सगळ्यांना, कळलं असं उगाचच खोटं म्हणू नका. असं म्हणा, कसं म्हणणार सगळ्यांनी बाकीच्यांनी हात वर केला, मीच फक्त कळलं नाही असं म्हटलं तर वाईट दिसेल. मग सगळ्यांमध्ये आता नाही नाही, जे खरं सांगायला काही हरकत नाही. भिडेने देव आकळेना अंतरिया. त्यांनी उदाहरण इतकं सुंदर दिलंय. वैद्याची प्रचित येईन. तो वैद्य म्हणजे डॉक्टर, त्याने जे औषध दिलं त्याला आपल्याला प्रचिती म्हणजे तो जे औषध मला बरं करत, तर बरं तर काही मी होत नाहीये. आणि भीड ही उल्लंघेना. डॉक्टरकडे 3 दिवसांनी गेलो, विचार डॉक्टर म्हणतो बरे आहे ना, तब्येत लागू पडलं ना औषध, तर भिडे खातर जर मी हो म्हटलं तर पंचायत आहे की नाही. तरी मग रोगी वाचे ना ऐसे जाणावे. म्हणून जे खरे डॉक्टर असतात ना, तर बघा, काही तुम्ही जर सुदैवाने तुमच्याकडे काही चांगले आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीचे डॉक्टर तुमच्या जर माहितीचे असतील ना, गुण ते पैशासाठी मुळी ते व्यवहार करतच नाहीत. मी तुम्हाला खरी आठवण सांगतो. माझ्या ओळखीचे एक जण व्हेटनरी डॉक्टर होते. आता ते गुरांशी सारखा त्यांचा संबंध, तर त्यांच्या हाताला इन्फेक्शन झालं. ते मी खूप जुनी गोष्ट सांगतोय, तर 74-75 सालची. त्यावेळी एवढी औषध विषय नव्हती, खूप स्किन स्पेशालिस्ट झाले, तर काही त्याला उपाय होईल. त्यांना कोणी सांगितलं, इथे एक पारशी कॉलनी दादरला एक आहे, तिथे एक होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत, पारशी डॉक्टर तिथे. म्हणे जा तुम्ही, पण म्हणे तिथे तुम्हाला 1.5-2 तास थांबायला लागेल. तर पण म्हणे ते पैसे घेत नाहीत, पण त्यांचा नक्की गुण येईल. तर ते मनुष्य गेले. आता काय करणार, कंटाळून. इतकं हात असे मी बघितलेत बरं का, ते हात त्या मित्राच्या वडिलांचे काळे असे पडलेले, बापरे, असे पापुद्रे यायचे हाताला. तर ते गेले त्यांच्याकडे. त्या डॉक्टरनी काय सांगितलं ते मला सांगायचंय. डॉक्टरने सांगितलं, तुम्हाला औषध देतो, 1 आठवड्यापुरतच देतो. हम्म आणि पुढच्या आठवड्यात नक्की या. म्हणजे काय होईल म्हणा, म्हणजे तुम्हाला आधीच सांगतोय की एक तर तुम्हाला भयंकर खास सुटेल हाताला, किंवा काहीच होणार नाही. या दोनपैकी काहीतरी होईल, त्यावरून मला कळेल. पैसे किती म्हणे? पैसे काही नाही, लागू पडलं तर मग बघा म्हणे, पुढच्या वेळी या तेव्हा आपण बघू. तर घेतलं त्यांनी. पुढच्या वेळी जेव्हा गेले, ते म्हणले, "अहो, काय तुम्ही औषध दिलं, मला काय खास सुटत होती, आधी तो औषध न घेता बरं होतं," असं म्हणायची पाळी आली. डॉक्टर म्हणे, ते सांगत होते तो मित्र म्हणे, वडील म्हणले, त्यांचा डॉक्टरचा चेहरा इतका आनंदाने उजळला. अरे म्हणे, बरा झाला रोग तुमचा, मग मला कळलं तुम्हाला कुठलं औषध पाहिजे ते. आणि ते बरं झालं त्यांचे. जे 1.5-2 वर्ष स्पेशालिस्टना दाखवून होत नव्हतं, ते त्यांनी होमिओपॅथीच्या औषधाने बरं केलं. आणि फी किती म्हणले? त्यावेळेस आता 74 साली किती म्हणजे, ते 6 आणि 8 आणि एवढंच पैसे घ्यायचे ते, महिन्याभराचं औषध बरं का. हम्म. हे पाहिलंय मी. तर हे, आणि ते जे डॉक्टर असतात ते आधीच सांगतात की ह्या दोनपैकी काहीतरी होईल आणि पैसे नको. हम्म. आहा. पण वैद्याची प्रचित येईना आणि भीड ही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे. प्रामाणिकपणे सांगितले मात्र पाहिजे. जेणे राजा ओळखिला, तो राव म्हणेना भलत्याला. भलत्याला त्याचा राजा म्हणणार नाही. जेणे देव ओळखिला, तो देवरूपी. हम्म जयास माईकाची भीड, ते काये बोलेल
तो काय बोलणार? त्याचं बोलणं द्वाड म्हणजे खरं नाही, उडाण टप्पू सारखं असं आहे. तो काय बोलेल त्याचे बोलणे स्वल्पविराम द्वाड असं त्याचं वाचायचं. विचार पाहता उघड सकळ काही, भीड माये ऐलीकडे. म्हणजे बघा, लोक काय म्हणतील, भीड म्हणजे काय, लोक काय म्हणतील. आता पण लोक काय म्हणतील, पण मी सफर होतोय ना, मला सुधारायचं आहे. हं. आणि परब्रह्म कुठे आहे? म्हणजे जो आनंद कशावरही अवलंबून नाही, तो पलीकडे आहे. कशाच्या पलीकडे आहे? लोक काय म्हणतील त्याच्या पलीकडे आहे. हं. परब्रह्म ते पहिलीकडे, पहिलीकडे ऐलीकडे सदोदित. म्हणजे जोपर्यंत मला भीड वाटते आहे, जोपर्यंत मला आता आता काही जण ज्ञानेश्वरी ऐकायला येतात, काही जण बालविहार, ते पॅरेंट्सकडनं मी खूप ऐकतो, मी खूप शिकतो हे. ते पॅरेंट्स काय म्हणतात, नाही हो म्हणे, आम्हाला शुक्रवारी, आता आमचा वर्ग शुक्रवारी संध्याकाळी भरतो, एक रविवारी भरतो, पण काही जण वेगवेगळी कारणं सांगतात. नाही म्हणे, आम्हाला याच्या 50व्या वाढदिवसाला जायचंय, 40व्या वाढदिवसाला जायचंय. म्हटलं का, गेलंच पाहिजे का? नाही म्हणे, नाही गेलं तर वाईट दिसतं. हे बीड 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 हो, पण म्हणले म्हटलं संस्कार केंद्र आहे, तुमच्या मुलावर तर संस्कार, त्याची कंटिन्युटी तुटते, त्याचं काय? तर ते खरं काय माहिती आहे का, त्यांनाही वाटत नाही. ते ठीक आहे, ते व्यवहार आहे तर असू द्या. हं. भीड माया म्हणजे काय, लोक काय म्हणतील ती माया. हं. आता महत्वाचं काय पाहिजे, गुरु काय म्हणतात, शास्त्र, भगवद्गीता, दासबोध काय म्हणतो ते महत्वाचं, का लोक काय म्हणतात? अहो, ते लोक काही म्हणत नाही, तुम्ही त्यांना एक, तेव्हा मला काय प्रेझेंट द्यायचे, गिफ्ट चेक पाठवा, सांगा मला इकडे जायचंय, येत नाही मी. त्यांचं काही म्हण, गिफ्ट मिळाली ना, हा चला मग तुम्ही कुठेही जा या, त्यांचं काही म्हणणं नसतं. असे एक सदोदित राहणार आहे. लटक्याची भीड धरणे आणि भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची. हम्म. हे असं लोक उपयोगी पडत नाहीत हो. खोटे अवघेची सांडावे, खरे प्रत्यये ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म. आता या 30 आणि 31 ज्या ओव्या आहेत, की 29व्या ओवीत काय म्हणले, की भ्रमे भलतेची करणे हे काही विवेकाचं लक्षण नव्हे. पण काय करू, सध्या मला ते खरं वाटतंय ना, खरं आहे. मग ते ओळखायचं कसं? तर म्हणले प्रत्ययाने ओळखा, खरे प्रत्यये ओळखावे. मग ती माया त्याग कसं करायचं? आणि जे मायेचे जे लक्षण, त्याची पुढे निरूपण, सुचितपणे विवरण केले पाहिजे. तर हे चांगला योग्य विवेक. मला परब्रह्म पहिलीकडे आहे, तर मला परब्रह्म पलीकडे जाईल असा विवेक मला करायचा आहे, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग करायचं आहे, जनाची भीड न बाळगता. पण ते कसं करू, माया आड येते. ते मायेचे जे लक्षणं आहेत ती पुढच्या समासामध्ये सांगितली आहेत, ते आपण पुढच्या समासात बघू. पण त्याच्या आधी मला एक महत्वाचं अनाउन्समेंट करायचे, आपला समास संपायच्या आधी. लक्ष देऊन ऐका. तर आता हा पुढचा समास माया निरूपण आहे, हाऊ नॉट टू गेट मिक्स्ड अप. तो 10वा समास आपण बघू. हं. पण याच्या पुढचा सोमवारचा जो क्लास आहे ना, तो 7 वाजता न होता 8 वाजता आपण भेटू, पुढच्या सोमवारी. पुढच्या सोमवारी 8 वाजता आपण भेटू. आणि आपल्यासोबत एक खास अतिथी येणार आहेत. तर ते पण आहे रात्री 8 वाजता. कारण हे अतिथी जे आहेत आपले, ते मलेशियाहून जॉईन होणार. आणि ते अत्यंत युवा अवस्थेमध्ये ते मंक झाले. आणि त्यांच्या कामासाठी, म्हणजे त्या विदुषी, त्या स्त्री आहेत, त्या कामासाठी इंग्लंडमध्ये वगैरे त्यांचं, मग त्यांनी ब्रह्मचारी आपल्या कोर्सला होत्या, आपल्या वेदांताच्या. आता त्या सध्या त्यांचं पोस्टिंग मलेशियाला आहे. तिथे तिथे युवकांच्या ह्याच्यामध्ये सगळ्या 8-9 शाळांमध्ये एक एक वर्ग त्या भगवद्गीतेचं शिकवतात, मुलांशी आहेत. तर त्यांच्याशी मी संपर्कात आहे. तर त्यांना म्हटलं या आमच्याकडे. तर हा इंग्रजीतनं होईल आपला वर्ग, पण तो पुढच्या सोमवारी रात्री 8 वाजता होईल.
हं. आणि अर्थात पुढच्या मंगळवारी वर्ग नसेल, कारण दोन्ही वेळचं मिळून ती म्हणली एकदा येईन मी, 2 दिवस नाही येणार. तर पुढच्या मंगळवारी वर्ग होणार नाही. पण सोमवारी आपण रात्री 8 वाजता भेटू, 7च्या ऐवजी. आणि त्यानंतर 22 मार्चला आता त्यानंतर आपले अजून 2 वर्ग होणार आहे. तर 10वा समाज संपेल आपला. आणि मग अद्वैतानंद स्वामीजी 22 मार्चला शनिवार आहे, सकाळी 8:30 वाजता आपल्या ईस्ट कोस्ट टाईमप्रमाणे येणार आहे. हा 14वा दशक संपला की त्याचा 14व्या दशकाचा सारांश सांगण्यासाठी. हं? तर हा आता आपण आपल्या साधनेचा क्रमविकासाच्या पायऱ्या बघितल्या, त्याची उदाहरणं आपण रोजच्या व्यवहारातली बघितली, आणि भीडभाड सोडून म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून कसं साधना उपदेश आपल्या मनात रुजवायचा ते बघितलं. आणि त्याच्या आड जे मायेचं आवरण येतं ते समजण्यासाठी पुढचा समास आहे. पण पुढचे जे अतिथी येणार आहेत त्यांना जर तुम्हाला काही विशेष प्रश्न विचारायचे असतील तर ते पाठवा मला. की त्या आता इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मलेशियामध्ये बघा, सगळे जास्ती करून मुसलमान लोकांचं, इस्लाम धर्माचं खूप प्राबल्य आहे तिथे. राज्यकर्ते पण ते आहे. त्या कसं चालवतात, त्या युवक असून त्यांनी कसं हा मार्ग कसा स्वीकारला, त्यांना काय अडचणी येतात, किंवा ते त्यांचं हे भिडे खातर ते ते कशा वागतात. तुम्हाला जर प्रश्न असेल त्या जरूर विचारा, त्या सांगतील. फार सखोल अभ्यास आहे त्यांचा. तर आपण आता इथे थांबू, आणि मी प्रार्थना म्हणतो आणि आपला वर्ग आपण आता इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ठीक आहे. तर आता तुम्हाला काही प्रश्न असतील